Good afternoon, student. Last lecture we have discussed the provisions of the Official Secret Act 1923. So today we will continue the remaining portion of this act, and then we shall complete our module number 5. So uh, this act is mainly for the security of the state, and when there are the spies or espionage, this act mainly for the anti-espionage spies and secret agent act have over from the British colonial. आपण हे बघितलं की mainly this act is for the anti-espionage, spy and servant agent. And why this act is framed? So this is for the security and safety and integrity and maintain the sovereignty of our nation. So this act came into force from the British period, and they have enacted this law to prevent any spies or any secret agents from the making help to the enemy country. So with this objective, this act is framed during the British colonial period. Now last lecture we have discussed the formal portion of this act. Today we will discuss the another important offences which are regarded as the offences for in this act. Now what is the offense next? If any person जो कोणी व्यक्ती voluntarily receives and secret official code or password. आता इथं इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? व्हॉलंटरीली, म्हणजे त्याच्यावर कोणी कंपल्शन केलं नाही किंवा कोणी त्याला डायरेक्शन दिली नाही टू रिसीव करण्यासाठी, तर तो व्हॉलंटरीली रिसीव्ज काय, तर एनी सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड और एनी स्केच. आपण हे बघितले कुठल्याही फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन असते. आता हे वर्ड सतत येणार. स्केच, प्लॅन, मॉडेल, आर्टिकल, नोट, डॉक्युमेंट और इन्फॉर्मेशन नोईंग और हॅव्हिंग रिजनेबल ग्राउंड टू बिलीव, म्हणजे त्याला माहीत आहे किंवा पुरेसा विश्वास आहे की ह्यामध्ये असं असेल काय, ॲट द टाइम व्हेन ही रिसिव्ज, जेव्हा तो ही सगळी माहिती मिळवतोय व्हॉलंटरीली, त्यावेळी त्याला कल्पना आहे की ह्यात काय आहे किंवा ह्यात काय असण्याची शक्यता आहे याचा त्याला विश्वास असला पाहिजे. दॅट द कोड password, sketch, plan, model, article, note, document or information is communicated in contravention of this act. म्हणजे contravention of this act म्हणजे ह्या ॲक्टच्या विरोधात ती तो माहिती काय करतोय, कम्युनिकेट करतोय. मुद्दाम मी तुम्हाला वर्डिंग सांगते, कारण हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये वर्डिंग वाचलं तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल, म्हणून मी ते वाचून लगेच त्याचा अर्थ सांगते. तर इज कम्युनिकेटेड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस ॲक्ट, म्हणजे हा जो ॲक्ट आहे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, त्याच्या प्रोव्हिजनच्या विरोधात ती तुम्ही गोष्ट करताय. ही शॅल बी गिल्टी ऑफ एन ऑफेन्स अंडर दिस सेक्शन, तर तो अपराधी धरला जातो, दोषी धरला जातो, गुन्हेगार धरला जातो. किंवा परत आय अगेन रिपीट, व्हेन एनी पर्सन, कोणीही व्यक्ती व्हॉलंटरीली म्हणजे स्वेच्छेने काय करतोय, रिसिव्ज एनी सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड और एनी स्केच, प्लॅन, मॉडेल, कुठल्याही फॉर्ममध्ये ती असते इन्फॉर्मेशन, आर्टिकल, नोट, डॉक्युमेंट. आता हे सगळे वर्ड प्रत्येक ऑफेन्समध्ये आहेतच. डॉक्युमेंट और इन्फॉर्मेशन नोईंग म्हणजे त्याला माहीत आहे यात काय आहे, और द रिजनेबल ग्राउंड टू बिलीव, किंवा त्याला माहिती आहे की इथं ह्यामध्ये हे असू शकणार आहे असा त्याला विश्वास आहे. ॲट द टाइम, केव्हा, व्हेन ही रिसिव्ज इट, म्हणजे जेव्हा ती ही माहिती घेतोय आणि ती माहिती घेताना त्याला माहीत आहे की ह्यात काय आहे आणि तो व्हॉलंटरीली ती रिसीव करतोय.
आणि अशी माहिती तो कम्युनिकेट करतोय जी माहिती पुरवणं किंवा रिसीव करणं हे ह्या कायद्याच्या विरोधात आहे. असं जर त्या व्यक्तीने केलं तर ही इज द गिल्टी ऑफ एन ऑफेन्स, म्हणजे तो दोषी धरला जातो, गुन्हेगार. इफ, परत दुसरं, इफ एनी पर्सन हॅविंग इन हिज पजेशन ऑर कंट्रोल, किंवा एखादी व्यक्ती त्याच्या ताब्यात असलेली, पजेशन म्हणजे त्याच्या ताब्यात असलेली, किंवा कंट्रोल म्हणजे त्याच्या कंट्रोल खाली आहे, म्हणजे तो त्याच्यावर कंट्रोलर आहे, अशी एखादं स्केच, प्लॅन, मॉडेल, आर्टिकल, नोट, डॉक्युमेंट और इन्फॉर्मेशन विच रिलेट्स टू म्युनिशन्स ऑफ वॉर. आता ही ती माहिती काय त्या व्यक्तीच्या ताब्यात आहे किंवा त्यावर त्याचा कंट्रोल आहे, आणि ही इन्फॉर्मेशन कशा संदर्भात आहे तर म्युनिशन्स ऑफ वॉर म्हणजे युद्धात वापरली जाणारी शस्त्रास्त्र, युद्ध सामुग्री, थोडक्यात युद्ध सामुग्री संदर्भात आहे. डायरेक्टली और इनडायरेक्टली, म्हणजे डायरेक्टली और इनडायरेक्टली टू एनी फॉरेन पॉवर. ही माहिती तो कुणाला देतोय, कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, स्केच, डॉक्युमेंट, इन्फॉर्मेशन, पण ती त्याच्या ताब्यात आहे, त्याच्यावर त्याचा कंट्रोल आहे. आणि ही कुठली सामग्री आहे तर युद्धात वापरली जाणारी युद्ध सामुग्री आहे. ती तो कुणाला कम्युनिकेट करतोय डायरेक्टली और इनडायरेक्टली टू एनी फॉरेन पॉवर, म्हणजे परदेशी अधिकाऱ्यांना तो देतोय, और इन एनी अदर मॅनर प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी और इंटरेस्ट, किंवा अशा पद्धतीनं तो देतोय की ज्यामुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका होणार आहे. ही शॅल बी गिल्टी ऑफ ऑफेन्स. म्हणून ही जर वाक्यरचना आता तुम्हाला क्लिअर, मी तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगितल्यावर आता तुम्ही इंग्लिशमध्ये वाचल्यावर तुम्हाला ती लक्षात येईल. आणि ती वाचताना कशी वाचायची तर तुटक पद्धतीनं वाचायची, म्हणजे 2-2 शब्द वाचले, हां एनी पर्सन लक्षात आलं, व्हॉलंटरीली असं केलं तर ती लक्षात राहते. सलग जर तुम्ही वाचत गेला तर कुठली लॉची लँग्वेज पटकन लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला हे मुद्दाम सांगते. तर आता हा दुसरा ऑफेन्स तुम्हाला लक्षात आला की जर एखादी व्यक्ती त्याच्या ताब्यात किंवा त्याच्या कंट्रोल खाली असलेली माहिती, आता ती कुठल्याही स्वरूपात असेल, स्केच, प्लॅन, मॉडेल, इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट, कुठल्याही स्वरूपात आहे, आणि ती कशाशी रिलेटेड आहे तर म्युनिशन्स ऑफ वॉर म्हणजे युद्धात वापरल्या जाणाऱ्या युद्ध सामुग्री संदर्भात आहे, आणि ती तो कुणाला कम्युनिकेट करतोय फॉरेन अथॉरिटीला, आणि कुठल्या उद्दिष्टाने करतोय की जी माहिती दिली तर देशाच्या सुरक्षिततेला नक्की धोका निर्माण होणार आहे, तर ही इज अ गिल्टी ऑफ द ऑफेन्स. देन व्हॉट इज नेक्स्ट, ए पर्सन. हे वेगवेगळे ऑफेन्सेस आहेत ना या ॲक्टखाली, आणि ह्या ॲक्टखालचं महत्त्वाचं तेच आहे की जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका येईल अशा कृती म्हणजे ऑफेन्स आहेत याखाली. ए पर्सन guilty of an offense under this section shall be punishable with imprisonment for a term which may extend to 3 years or with fine. आता हे जे आपण वरचे 2 ऑफेन्सेस बघितले त्याला शिक्षा काय आहे तर मॅक्झिमम 3 इयर्स इम्प्रिझनमेंट होईल. आता अप टू याचा अर्थ दिस इज मॅक्झिमम लिमिट, म्हणजे त्याच्या गांभीर्याप्रमाणे, ग्रॅव्हिटीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा त्याला किती होईल तुरुंगवासाची, इम्प्रिझनमेंट फॉर 3 इयर्स, और फाईन किंवा दंड होईल, और विथ बोथ म्हणजे इम्प्रिझनमेंट पण होईल आणि दंडही बसेल. नंतर आता पुढचा नेक्स्ट ऑफेन्स वी विल डिस्कस, अनऑथोराइज्ड यूज ऑफ युनिफॉर्म्स, फॉल्सिफिकेशन ऑफ रिपोर्ट्स, फोर्जरी, पर्सोनेशन अँड फॉल्स डॉक्युमेंट्स. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे सगळं खोटं बनावट वापरून कसं केलं जातं ते पहा. इफ एनी पर्सन फॉर द पर्पज ऑफ गेनिंग ॲडमिशन, म्हणजे काय, कशासाठी आपल्याला प्रोहिबिटेड एरियामध्ये प्रवेश मिळण्यासाठी, कशासाठी तो करतोय ही गोष्ट तर आपण जे बघितले की प्रोहिबिटेड एरिया म्हणजे प्रतिबंधात्मक ज्या एरिया आहे जिथं जायला प्रवेश नाही, तिथं त्याला जाण्यासाठी, तिथं प्रवेश मिळण्यासाठी, और ऑफ असिस्टिंग एनी अदर पर्सन टू गेन ॲडमिशन, किंवा दुसऱ्या एखाद्या माणसाला मदत करतोय, त्याला प्रवेश हवा आहे त्या प्रोहिबिटेड एरियात,
त्याला मदत करण्यासाठी किंवा स्वतःला प्रवेश मिळवण्यासाठी. टू अ प्रोहिबिटेड प्लेस फॉर एनी अदर पर्पज, किंवा दुसरंही काही उद्दिष्ट असेल त्याचं, पण ते उद्दिष्टामुळे काय होणार आहे, प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑफ स्टेट, ज्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका होणार आहे. आता त्यांनी काय काय केले पहा. प्रवेश मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रोहिबिटेड एरियात काय काय केले बघा. पहिलं, युजेस ऑर वेअर्स विदाउट लॉफुल ऑथॉरिटी एनी नेव्हल, मिलिटरी, एअरफोर्स, पोलीस ऑर अदर ऑफिशियल युनिफॉर्म. आता आपण पाहिलं, युनिफॉर्म हा कोणीही घालू शकत नाही, ज्यांना ते घालण्याची कायद्याने अथॉरिटी आहे. आता पोलीस जे आहेत त्यांना कायदेशीर अथॉरिटी असेल तरच ते तो युनिफॉर्म घालू शकतात, अदरवाईज त्याला फॅन्सी ड्रेस म्हणून ट्रीट केलं जातं. तर प्रवेश मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्याला प्रवेश मिळवून देणे, तो खोटं बनावट काय करतोय, विदाउट एनी लिगल अथॉरिटी, म्हणजे कायद्याचे परवानगीशिवाय तो काय करतोय, आर्मी, नेव्ही, मिलिटरी, एअरफोर्स, पोलीस किंवा इतर मोठे जे ऑफिसर असतात ज्यांना युनिफॉर्म असतो, ते युनिफॉर्म तशा पद्धतीचे युनिफॉर्म वापरतायत. किंवा रिझेम्बलिंग म्हणजे साम्य, म्हणजे पब्लिकला फरक कळू शकणार नाही इतकं रिझेम्बलिंग वापरायचं. द सेम ॲज टू कॅल्क्युलेटेड, आणि कशासाठी हे त्यांनी सगळं युनिफॉर्म विदाउट अथॉरिटी परिधान केले, टू डिसीव म्हणजे फसवण्यासाठी, or falsely represent himself to be a person who is or has been entitled to use or wear any such uniform. किंवा दुसऱ्याला फसवायचंय किंवा असं दाखवून द्यायचंय की हा घालण्याचा मला अधिकार आहे, म्हणजे मीच ती अधिकारी व्यक्ती आहे असं दाखवण्यासाठी, आणि हे करून काय करायचं, प्रवेश मिळवायचा प्रोहिबिटेड एरियात किंवा दुसऱ्याला मदत करायची प्रवेश मिळवण्यासाठी, आणि ज्यामुळं राष्ट्राच्या देशाच्या सुरक्षिततेला धोका पोचणार आहे. आता दुसरं, हे युनिफॉर्मचं झालं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस किंवा इतर ऑफिसर, म्हणजे ज्यांना युनिफॉर्म आहे त्यांचे. आता दुसरं बघा, ओरली ऑर इन रायटिंग, म्हणजे तोंडी किंवा लेखी स्वरूपात, इन एनी डिक्लेरेशन ऑर ॲप्लिकेशन ऑर इन एनी डॉक्युमेंट साईन बाय हिम ऑर इन हिज बिहाफ, म्हणजे सही करायची खोटी, नोईंगली मेक ऑर कन्यू ॲट द मेकिंग ऑफ एनी फॉल्स स्टेटमेंट ऑर एनी ओमिशन, किंवा सही करताना त्याला समजा सहीचा अधिकार आहे तर त्यात कुठली गोष्ट वगळली गेली आहे किंवा एखादी गोष्ट चुकीची घातली गेली त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्या दुर्लक्षाचा परिणाम देशाच्या सुरक्षिततेला धोका होऊ शकतो. तर हा एक ऑफेन्स आहे. नाही तर व्हॉट इज नेक्स्ट, फोर्जरी म्हणजे बनावट तयार करणे, अल्टर्स म्हणजे एकतर बनावट तयार करतो किंवा अल्टरेशन म्हणजे त्यात काही चेंजेस करतो, और टॅम्पर्स म्हणजे बदल करणे, टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स तुम्ही ऐकलं असेल कधी, तर टॅम्पर म्हणजे त्यात बदल करणे, विथ एनी पासपोर्ट और एनी नेव्हल, मिलिटरी, एअरफोर्स, पोलीस और ऑफिशियल पास, म्हणजे एखाद्या पासपोर्टमध्ये बनावट पासपोर्ट तयार करणे किंवा पासपोर्टमध्ये अल्टरेशन करणे किंवा पासपोर्टमध्ये बदल करणे, किंवा ज्यांना हे पास असतात म्हणजे मिलिटरी, एअरफोर्स, पोलीस या सगळ्या लोकांना पर्टिक्युलर एरियात जाण्यासाठी पास लागतात, ते बनावट तयार करणे किंवा खोटं सर्टिफिकेट तयार करणे, खोटं लायसन्स तयार करणे, और अदर डॉक्युमेंट ऑफ अ सिमिलर कॅरेक्टर. हिअर इन आफ्टर दिस सेक्शन रिफर टू ॲज अन ऑफिशियल डॉक्युमेंट, म्हणजे ह्या सगळ्याला आपण काय ट्रीट करतो कायद्याने, दीज आर दी ऑफिशियल डॉक्युमेंट्स, और knowingly uses or has his possession any such forged, altered or irregular official document. म्हणजे थोडक्यात बनावट तयार करणे किंवा फेरफार करणे किंवा त्यात बदल करणे आणि हेतुतः करणे, नोईंगली, काही वेळा चुकून होऊ शकतं तर इथं नोईंगली, किंवा पर्सोनेट्स म्हणजे काय सांगा, सोंग करणं म्हणतात ना, सोंग करायचं, पर्सोनेट्स, or falsely represent himself to be a person holding or in the employment of a person, म्हणजे मी ह्या सेवेत आहे, मी इथला अधिकारी आहे, मी पोलीस ऑफिसर आहे, असं ढोंग करायचं.
आणि हे करून काय करायचं, डॉक्युमेंट और सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड हॅज बीन ड्यूली इश्यूड और कम्युनिकेटेड, आणि ते ढोंग करून ही माहिती कम्युनिकेट करायची. और विथ इंटेंट टू ऑब्टेन अँड ऑफिशियल डॉक्युमेंट, किंवा आम्हाला जे ऑफिशियल एखादे डॉक्युमेंट पदरात पाडून घ्यायचं असेल तर सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड वेदर फॉर हिमसेल्फ फॉर एनी अदर पर्सन, स्वतःसाठी त्याला ते घ्यायचं असेल की दुसऱ्या कोणाला तरी असल्या वाईट गोष्टीत मदत करायची असेल तर त्यासाठी हे ढोंग करणं. नंतर पुढचं, युजेस और हॅज इन हिज पोझेशन और अंडर हिज कंट्रोल, किंवा काय कशाचा वापर करायचा, जी गोष्ट त्याच्या ताब्यात आहे किंवा ज्या गोष्टीवर त्याचा कंट्रोल आहे. विदाउट ऑथॉरिटी ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट, म्हणजे गव्हर्मेंटची डिपार्टमेंटची अथॉरिटी नसताना काय करायचं. और ऑथॉरिटी कन्सर्न, आता यांनी डाय म्हणजे काय सांगा, नाणी किंवा हे असतात बघा, पदाचा शिक्का असतो की शिक्का, डाय सील और स्टॅम्प, बनावट तयार करायचा. म्हणजे ज्याला अथॉरिटी नाही ते बनावट हे करतात, शिक्के तयार करतात, नंतर नाणी तयार करतात, किंवा पदकं असतात बघा, मेडल्स असतात ती तयार करायची. फॉर बिलॉंगिंग यूज्ड मेड और प्रोव्हाइडेड बाय एनी डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट or by any diplomatic, naval, military or air force authority appointed or acting under the authority of government. मग ती काय करायची, किंवा त्यांच्या अथॉरिटीखाली असलेली त्याच्या ताब्यात जर असतील तर ती बनावट करून घ्यायची, ती बघून त्याच्यावरनं कॉपिंग करून. तर काउंटरफिटिंग म्हणतात त्याला, म्हणजे बनावट तयार करून घ्यायची तशीच. एनी सच डाय सील और स्टॅम्प और नोइंगली युजेस or has in his possession or under his control any such counterfeited die, seal or stamp. एक तर विदाउट अथॉरिटी बनवायचे, किंवा जर त्याच्या ताब्यात जी ओरिजिनल विथ अथॉरिटी असतील तर त्याची बनावट तयार करून घ्यायची. ही शॅल बी गिल्टी ऑफ अन ऑफेन्स अंडर दिस सेक्शन, तर तो कोण धरला जातो, गिल्टी ऑफ ऑफेन्स म्हणजे गुन्हा घडलेला आहे त्याच्या हातून. तर ह्या सगळे ऑफेन्सेस तुम्ही बघितले तर हे सगळे कसे आहेत, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी केले गेलेले आहेत. नंतर इफ एनी पर्सन फॉर एनी पर्पज प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑफ स्टेट, प्रत्येक ह्याला काय सांग, प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑफ स्टेट म्हणजे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असं. आता त्यांनी काय केलं बघा, रिटेन्स म्हणजे ठेवून घेतलं स्वतःकडे एनी ऑफिशियल डॉक्युमेंट वेदर ऑर नॉट कंप्लीटेड और इश्यूड फॉर, म्हणजे पूर्ण नसेल, अर्धवट झालेला असेल तरी सुद्धा, वेन ही हॅज नो राईट टू रिटेन इट, म्हणजे जो ऑफिशियल डॉक्युमेंट तो पूर्ण असेल किंवा पार्शल झालेला असेल, जो त्याच्या ताब्यात ठेवून घेण्याचा त्याला अधिकार नाही कायद्याने, तो ते डॉक्युमेंट आपल्या ताब्यात ठेवून घेणे. और वेन इट इज कॉन्ट्ररी टू हिज ड्युटी टू रिटेन इट, किंवा त्याचं ते काम नाही आहे ते आपल्या ताब्यात ठेवून घेण्याचं, कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध, त्याच्या ड्युटीचा हा भाग नाही आहे हे डॉक्युमेंट त्याच्या ताब्यात ठेवून घेणं, तरीही ते आपल्या ताब्यात ठेवून घेणे. और विलफुली फेल्स टू कंप्लाय विथ एनी डायरेक्शन इश्यूड बाय एनी डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट, किंवा गव्हर्मेंट अथॉरिटीनी त्या संदर्भात जर काही डायरेक्शन्स दिले असतील पर्टिक्युलरली तर त्या पाळायच्या नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. or any person authorized by such department with regard to the return or disposal thereof, किंवा एखाद्या अधिकाऱ्याला ते डॉक्युमेंट तुम्ही परत द्यायला पाहिजेत, ते न देता आपल्याकडे ठेवून घेतले. नंतर दुसरा ऑफेन्स, अलाउज एनी अदर पर्सन टू हॅव पोझेशन ऑफ एनी ऑफिशियल डॉक्युमेंट इश्यूड फॉर हिज यूज अलोन, म्हणजे ह्याला देण्याचा अधिकार नाही तरी ते दुसऱ्याला अलाउ करायचं, हां घ्या तुमच्या ताब्यात. और कम्युनिकेट एनी सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड, किंवा त्या डॉक्युमेंटद्वारे एनिमी कंट्रीला पासवर्ड किंवा ऑफिशियल कोड द्यायचं. हॅज इन हिज पोझेशन एनी ऑफिशियल डॉक्युमेंट और सिक्रेट ऑफिशियल कोड, म्हणजे त्याच्या ताब्यात आहे, याचा दुरुपयोग करून तो काय करतोय, तो दुसऱ्याला देऊन टाकतोय, दुसऱ्याला कम्युनिकेट करतोय. or on obtaining possession of any official document by printing or otherwise willfully fails to restore it to the person, किंवा अनऑफिशियली आपल्याकडे ठेवून घ्यायचा
किंवा ज्या अथॉरिटीला आम्ही तो परत देऊन टाकायला पाहिजे त्याला परत देऊन टाकायचा नाही. तर असं जर असेल तर त्याला ही इज गिल्टी ऑफ द ऑफेन्स. नंतर 2 पुढचं, विदाउट लॉफुल अथॉरिटी और एक्सक्यूज मॅन्युफॅक्चर्स और सेल और हॅज इन इज पोझेशन फॉर सेल एनी सच डाय सील और स्टॅम्प ॲज अपोसेड. म्हणजे आता एक लक्षात घ्या, आता आपली नाणी जी असतात, कॉईन्स असतात, नोटा असतात, त्या शास्त्रीय शासकीय कोषागारातच त्या केल्या जातात. तर म्हणजे इथं विदाउट अथॉरिटी म्हणजे अधिकार नसताना स्वतः बनावट तयार करायचे, डाय ते पदकं नाणी, तर ही इज गिल्टी ऑफ ॲन ऑफेन्स. हा ऑफेन्स आहे. हे सगळे तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ऑल दीज ऑफेन्सेस अमाउंटेड बिकॉज देर इज अ प्रिज्युडिशियल टू द सेक्युरिटी ऑफ द नेशन. ह्या सगळ्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका येत असतो. नंतर ए पर्सन गिल्टी ऑफ एन ऑफेन्स अंडर दिस सेक्शन. आता हे जे वरचे आपण ऑफेन्स बघितले, जे ढोंग करणे, आपल्या ताब्यात ठेवून घेणे, योग्य अथॉरिटीला न देणे, तर त्याला काय आहे, तर याला सुद्धा अप टू 3 years इम्प्रिझनमेंट आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत तुरुंगवास होतो, की ऑर फाईन म्हणजे किंवा दंड होतो, ऑर बोथ म्हणजे इम्प्रिझनमेंट प्लस फाईन. नंतर नेक्स्ट, द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 शॅल अप्लाय फॉर द पर्पज ऑफ प्रूव्हिंग अ पर्पज प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी. आता हे सगळे जे आपण ऑफेन्सेस बघितले, तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी म्हणजे कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध केस चालते, तर त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठला आहे, तर त्यांनी ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका पोचला आहे, ही गोष्ट आपल्याला प्रूव्ह करावी लागते, तरच तो ऑफेन्स धरला जातो. नंतर पुढचं, इंटरफिअरिंग विथ ऑफिसर्स. आता हे जे ऑफिसर्स असतात, उच्च अधिकारी किंवा पोलीस अधिकारी, सगळे हे सरकारी लोक, विथ ऑफिसर्स ऑफ द पोलीस और मेंबर्स ऑफ आर्म फोर्सेस म्हणजे मिलिटरीतले उच्च अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या कामात हस्तक्षेप करणे किंवा इंटरफिअरन्स करणे, हा आता पुढचा ऑफेन्स आहे. नो पर्सन इन द विसिनिटी ऑफ एनी प्रोहिबिटेड प्लेस म्हणजे कुठल्या एरियात, प्रोहिबिटेड एरियामध्ये शॅल ऑब्स्ट्रक्ट, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे विघ्न निर्माण करणे. नंतर नोईंगली मिसलीड और अदरवेज इंटरफिअर विथ और इम्पीड, इम्पीड म्हणजे आड येणे, त्यांच्या ड्युटीच्या आड येणे, इम्पीड एनी पोलीस ऑफिसर और एनी मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस एंगेज्ड ऑन. आता कशासाठी केलं असेल, गार्ड म्हणजे आपण वॉचमन वगैरे म्हणतो तसे गार्ड, सेंट्री म्हणजे चौकीदार असतात, पेट्रोल म्हणजे गस्त घालणं, और अदर सिमिलर ड्युटी इन रिलेशन टू द प्रोहिबिटेड प्लेस, त्यामध्ये अडथळा निर्माण करायचा. नंतर इफ एनी पर्सन ॲक्ट्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ दिस सेक्शन. आता हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनच्या विरोधात जर कोणी वागला, ही शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. परत त्यांना शिक्षा काय बघा, एक्सटेंड टू 3 years म्हणजे मॅक्झिमम लिमिट किती आहे इम्प्रिझनमेंट 3 years. ह्यात पण किती आहे 3 years. आपण बघितलं 3 years to 14 years अशा शिक्षा आहेत. म्हणजे रेंज किती आहे शिक्षेची, फ्रॉम 3 years इम्प्रिझनमेंट टू 14 years इम्प्रिझनमेंट. पण हे जे आपण आता ऑफेन्स बघतो याच्यामध्ये किती आहे, अप टू 3 years और फाईन और विथ बोथ. नंतर ड्युटी ऑफ गिव्हिंग इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ ऑफेन्स. आता हे पुढचं काय बघा, इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन टू गिव्ह ऑन डिमांड टू अ सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे SP जे असतात त्यांना मागणीनुसार त्यांनी योग्य ती माहिती पुरवलीच पाहिजे. और अदर पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ इन्स्पेक्टर एम्पॉवर्ड बाय एन इन्स्पेक्टर जनरल और कमिशनर ऑफ पोलीस इन दिस बिहाफ और टू एनी मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ द युनियन. म्हणजे ह्या लोकांना आता तुम्ही का कमिशन म्हणजे एखादा गुन्हा घडतोय किंवा तुम्हाला शंका येते, तर तुम्ही ताबडतोब कोणाला कळवलं पाहिजे, तर एक तर SP साहेब किंवा दुसरे पोलीस इन्स्पेक्टर ज्यांना कमिशनरनी अपॉइंट केले,
किंवा आर्म फोर्सेसमधले अधिकारी त्यांना ताबडतोब तुम्ही कम्युनिकेट करायला पाहिजे. तर कुणी तर हे जे सेंट्री, पॅट्रोल और अदर सिमिलर ड्युटी असतात त्यांनी ताबडतोब इन्फॉर्मेशन कळवली पाहिजे. म्हणजे ते त्यासाठीच नेमलेले आहेत ना. त्यांना जर काही असं वाटलं इथं ऑफेन्स घडतोय किंवा होण्याची शक्यता आहे, त्यांनी ह्या लोकांना लगेच कम्युनिकेट करणं ही त्यांची ड्युटी आहे. तर if so required and upon tender of his reasonable expenses to attend at such reasonable किंवा माहिती देण्यासाठी तिथं प्रत्यक्ष जायला पाहिजे. and place as may be specified for the purpose of furnishing such information. म्हणजे जवळ नसेल कुठलं पोलीस स्टेशन तरी तिथं जाऊन तुम्ही ताबडतोब ही माहिती कळवायला पाहिजे. इफ एनी पर्सन फेल्स टू गिव्ह एनी सच इन्फॉर्मेशन, म्हणजे जर ह्याप्रमाणे त्यांनी नाही केलं, दिली नाही माहिती, or to attend as aforesaid किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन दिली नाही माहिती, he shall be punishable with imprisonment which may extend to 3 years. परत यांना पण शिक्षाच आहे की इथं गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा इथं कोणतरी असे संशयास्पद व्यक्ती येत आहेत किंवा जे घडेल ते त्यांनी ताबडतोब SP साहेब किंवा पोलीस इन्स्पेक्टर ज्यांची कमिशनरनी अपॉइंट केली किंवा आर्म फोर्सेसमधले अधिकारी असते त्यांना ताबडतोब कळवणं हे कर्तव्य आहे. या कोणाचं, हे जे पहारेकरी, गस्त घालणारे यांनी ताबडतोब इन्फॉर्मेशन केली पाहिजे. आणि जर त्यांनी नाही केली तर ते अपराधी ठरतात. नंतर पुढे त्यांना पण 3 years अप टू 3 years शिक्षा आहे आणि किंवा फाईन किंवा बोथ. नंतर अटेम्प्ट्स, इन्साइटमेंट्स एटसेट्रा. एनी पर्सन हू अटेम्प्ट्स टू कमिट और अबेट्स द कमिशन ऑफ एन द ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट. म्हणजे काय सांगा, एखादी पर्सन चिथावणी देणे, इन्साइटमेंट म्हणजे काय, चिथावणी देणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे करा ना, करा ऑफेन्स असेल तर चिथावणी देणे किंवा एखाद्या गुन्ह्याला अपेट, ABET म्हणजे गुन्ह्यास प्रवृत्त करणे, गुन्ह्यास मदत करणे, असं जर केलं अंडर दिस ॲक्ट शॅल बी पनिशेबल विथ सेम पनिशमेंट. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष स्वतः गुन्हा केलेला नाही पण ते काय करतात, चिथावणी देत आहेत दुसऱ्याला, करा, तुम्ही करा, तुमच्या मार्फत करा, किंवा गुन्ह्याला प्रवृत्त करतायत किंवा गुन्हा करायला मदत करतायत, तर त्यांना कुठली शिक्षा होते, ज्या गुन्ह्याला ते मदत करतायत किंवा ज्या गुन्हा करायला ते चिथावणी देत आहेत तोच गुन्हा त्यांनी केलाय असं धरून त्या गुन्ह्याला जी ह्या कायद्यामध्ये शिक्षा आहे ती त्यांना दिली जाते. म्हणजे अटेम्प्ट करणं, मदत करणं इनडायरेक्टली हा सुद्धा गुन्हा आहे आणि मूळ गुन्ह्याला जी शिक्षा आहे तीच ह्यांना दिली जाते. नंतर आता पुढे पेनल्टी फॉर हार्बरिंग स्पाईज. हार्बरिंग म्हणजे काय, आश्रय देणे. कुणाला, हे जे गुप्तहेर, हेरगिरी करणारे लोक असतात त्यांना आश्रय देणे हा पण मोठा गुन्हा आहे. हार्बरिंग म्हणजे आश्रय देणे. इफ एनी पर्सन नोईंगली, आता परत इथं प्रत्येक ठिकाणी एक लक्षात घ्या, नोईंगली म्हणजे हे तुम्हाला माहीत आहे हा हेर आहे, हा शत्रू पक्षाचा, शत्रू राष्ट्राचा व्यक्ती आहे, त्याचा स्पाय आहे, हे माहीत असून एनी पर्सन whom he knows or he is reasonable to ground, म्हणजे एक तर त्याला माहीत आहे किंवा एक तर संशय यावा त्याचा अशी परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा who is about to commit or who has committed an offense under section 3 or under section 3 read with section 9 or knowingly permits to meet or assemble in any premises, किंवा एक तर त्याला आश्रय देतात किंवा त्याला आपल्या प्रिमायसेसमध्ये त्या हेरगिरीचे कारस्थान करायला किंवा ॲसोसिएट व्हायला त्यांना परमिशन देत आहेत. आणि नोईंगली हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे, माहीत आहे, नोईंगली करतायत ही गोष्ट, तर त्यांना सुद्धा ही शॅल बी गिल्टी ऑफ ऑफेन्स अंडर दिस सेक्शन. म्हणजे आश्रय देणं. पण सगळ्यात इथं महत्त्वाचं काय बघा, एखाद वेळा आपल्याला संशयसुद्धा येऊ शकत नाही की ही व्यक्ती अशा पद्धतीची असेल, तर नोईंगली पण आम्हाला हा हेर आहे, हा शत्रू राष्ट्राची व्यक्ती आहे, हा कशासाठी आहे हे माहीत असून तुम्ही आश्रय देताय किंवा तुमच्या प्रिमायसेसमध्ये त्यांना या ॲक्टिव्हिटी करायला मदत करताय किंवा परमिशन देताय, तर तुम्ही ऑफेन्स केला असं होतं. इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन हॅव्हिंग हार्बर्ड एनी सच पर्सन ॲज अफोरसेड और परमिटेड टू मीट और असेंबल इन एनी प्रिमायसेस
इन हिज ऑक्युपेशन, म्हणजे आपल्या ताब्यातल्या जागेत परवानगी देतोय त्यांना ॲसोसिएट व्हायला, ऑर अंडर हिज कंट्रोल एनी सच पर्सन ॲज अफोर्सेड टू गिव्ह अ डिमांड टू अ सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ऑर अदर पोलीस. परत इथं पण त्यांनी ताबडतोब कळवलं पाहिजे की अशी अशी व्यक्ती आलेली. परत आपण बघितलं तसं SP ना, नंतर कमिशनरनी अपॉइंट केलेल्या पोलिसना किंवा आर्म फोर्सेसच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब त्यांनी ही इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की असं असं इथं व्यक्ती आलेली आहे आश्रयाला. तर एनी इन्फॉर्मेशन इन हिज पॉवर रिलेटिंग टू एनी सच पर्सन और पर्सन अँड इफ एनी पर्सन फेल्स टू गिव्ह, आणि जर त्यांनी ताबडतोब या पद्धतीनं नाही कळवलं तर तो ही इज अ गिल्टी ऑफ ऑफेन्स. नंतर ए पर्सन गिल्टी ऑफ एन ऑफेन्स अंडर दिस सेक्शन शॅल बी पनिशेबल. इथं पण अप टू 3 years ऑर फाईन ऑर बोथ ही शिक्षा आहे. नंतर सर्च वॉरंट. आता सर्च वॉरंट म्हणजे काय सांगा, शोधायला आहे. आता समजा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटना किंवा फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटना जर असा संशय आला की ही जी व्यक्ती आहे ही काहीतरी या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटी करणारी आहेत आणि त्या संदर्भात पुरेसा पुरावा आहे, तर हे जे मॅजिस्ट्रेट असतात ते सर्च वॉरंट इश्यू करतात आणि पोलिसांना अधिकार देतात ह्या सर्च वॉरंटनी की ह्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी. समजा तुम्हाला कुठल्या प्रिमायसेसमध्ये घुसावं लागेल, कुठला शोध घ्यावा लागेल, कुठलं हे करावं लागेल, काही गोष्टी जप्त कराव्या लागतील, तर हे सर्व अधिकार या सर्च वॉरंटनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले जातात. तर म्हणजे ते कुठल्याही प्रिमायसेसमध्ये जाऊ शकतात सर्च घेण्यासाठी अशा व्यक्तीचा. तर हे सगळे जे अधिकार आहेत किंवा एखादं तिथं काहीतरी तुम्हाला असं प्लॅन सापडला, केस सापडलं, मॉडेल सापडलं, तर ते जप्त करणे, सीज म्हणजे जप्त करणे, ते जप्त करण्याचे अधिकार किंवा कुठल्याही प्रिमायसेसमध्ये शोध घेण्यासाठी अधिकार हे ह्या सर्च वॉरंटनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले जातात. म्हणजे त्या आधारे ते कुठल्याही प्रिमायसेसमध्ये येऊ शकतात किंवा असं जर त्या पोलीस अधिकाऱ्यांना काही संशयास्पद दिसून आलं तर ते ताबडतोब त्यांनी सीज करायला पाहिजे, म्हणजे जप्त करायला पाहिजे. नंतर व्हेर इट अपियर्स टू पोलीस ऑफिसर नॉट बिंग बिलो द रँक ऑफ सुप्रिंटेंडंट, म्हणजे SP जे उच्च अधिकारी आहेत ना त्यांनाच हे अधिकार आहेत. that the case is one of the great emergency and that in the interest of the state immediate action is necessary, he may by written order under his hand give to any police officer to like authority as may be given by warrant of a magistrate under this section. किंवा SP ना असं वाटलं, SP साहेबांना असं वाटलं की काहीतरी आता इमर्जन्सी आहे आणि इथं ताबडतोब ॲक्शन घेणं गरजेचं आहे, तर ते अशा पद्धतीचं सर्च वॉरंट जे असतं कोर्टाचं ते ताबडतोब पोलीस ऑफिसरला देतात, म्हणजे तिथं वेळ घालवून चालत नाही त्यांना. नंतर वेअर ॲक्शन हॅज बीन टेकन बाय अ पोलीस ऑफिसर अंडर सबसेक्शन 2 ही शॅल ॲज सून ॲज मे बी रिपोर्ट सच ॲक्शन टू प्रेसिडेन्सी टाऊन किंवा चीफ. आणि ही जी त्याने ॲक्शन घेतली इमिजिएट SPनी ती ताबडतोब त्यांना मॅजिस्ट्रेटना इमिजिएटली कळवावी लागते की इमर्जन्सीमुळे ही ॲक्शन घ्यायला लागलेली आहे. नंतर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 33 ऑफ द ॲक्ट ऑफ 1898 अप्लाय टू द ऑफेन्सेस अंडर सेक्शन 3, 5 and 7. आता ह्या ऑफिशियल सिक्रेट ॲक्टच्या सेक्शन 3, 5 आणि 7 खालचे जे ऑफेन्सेस आहेत तर त्यांना कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड शॅल अप्लाय. म्हणजे काय सांगा, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे काय, तर कोर्टामध्ये ज्या क्रिमिनल केसेस चालतात, फौजदारी केसेस चालतात, त्याची जी प्रोसिजर आहे ती आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड, आणि जे दिवाणी स्वरूपाच्या केसेस चालतात त्याच्या आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. आता ह्या गुन्ह्याखालच्या ज्या सेक्शन 3, 5 आणि 7 खालच्या ज्या केसेस आहेत तर त्या चालवताना कुठली प्रोसिजर अप्लाय केली जाते कोर्टात, तर क्रिमिनल प्रोसिजर कोडचा जो सेक्शन 337 आहे त्या प्रोसिजर खाली ही केस चालवली जाते. आणि ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years, की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 7 years शिक्षा आहे त्याला हे सिव्हिल क्रिमिनल प्रोसिजर कोड अप्लाय केली जाते ती प्रोसिजर. नंतर रिस्ट्रिक्शन ऑन ट्रायल ऑफ ऑफेन्स. आता रिस्ट्रिक्शन बघा मग, काही वेळा काय असतं की काही जे केस ऐकायला जे लोक येतात किंवा प्रेसचे लोक असतात, तर समजा असं वाटलं की सरकार पक्षाला जर असं वाटलं की हे लोक इथं ह्या केसच्या हिअरिंगच्या वेळी हजर नको पाहिजे,
कारण ह्यांनी जर पब्लिश केलं तर सुद्धा आपल्या देशाच्या एकात्मतेला धोका होऊ शकेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकेल. तर अशा वेळी सरकार पक्ष काय करतं, कोर्टाला ॲप्लिकेशन देतं की ह्या लोकांना तुम्ही पब्लिकना केस ऐकायला थांबवायला नको, म्हणजे त्यांना तिथं अटेंड करता येणार नाही, कारण ते जे पब्लिश करतील त्यातनं देशाला धोका निर्माण होईल. तर अशी पण प्रोव्हिजन यात घातलेली आहे. तर कोर्टाला सरकार पक्षाने प्रॉसिक्युशननी जर ॲप्लिकेशन दिला आणि कोर्टाला जर तो फिट वाटला तर कोर्ट ही ग्रँट करतं आणि काही व्यक्तींना एक्झाम केलं जातं, तुम्ही हिअरिंग ऐकू शकत नाही. मात्र सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये असं आहे की इन केस जर शिक्षा द्यायची, म्हणजे आता केस चालताना आम्ही एक्झम्प्ट केलं, त्यांना हजर राहू दिले, मात्र शिक्षा सुनावताना म्हणजे समजा तो दोषी ठरला अक्यूज आणि त्याला शिक्षा द्यायची असेल ती मात्र ओपन पब्लिकमध्येच द्यायला पाहिजे, ती विदाउट एक्झम्पशन नाही, तर ती मात्र ओपन पब्लिकमध्येच सुनावायला पाहिजे, असा स्ट्रिक्ट हे आहे. आता दुसरं म्हणजे ऑफेन्सेस बाय द कंपनीज. आता हे आपण बघितले, हे सगळे ऑफेन्स कोणी केले आहेत, इंडिव्हिज्युअल व्यक्तींनी केलेले आहेत. पण समजा काही कंपन्या सुद्धा असतात ज्यांना हे टेररिस्ट वगैरे लोक मदत करत असतात, त्यांच्या थ्रू करत असतात. तर हा जर ऑफेन्स कंपनीने केला, आता आपल्याला माहिती आहे की कंपनी काय आहे, कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन आहे आणि मग इथे इम्प्रिझनमेंट कुणाला करणार, तर जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत किंवा ही ॲक्शन घेताना जे कन्सर्न व्यक्ती आहेत त्यांना पर्सनली इम्प्रिझनमेंट दिली जाते. इफ द पर्सन कमिटिंग अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट इज अ कंपनी. आता आपण बघितले कायद्याच्या दृष्टीने कंपनी ही पण काय ए पर्सन आहे. आपण कंपनी ही एक स्वतंत्र लिगल एंटिटी धरली आहे, म्हणजे पर्सन आहे कायद्याच्या दृष्टीने, आणि त्या कंपनीने जर ऑफेन्स केला ॲट द टाइम ऑफ ऑफेन्स वॉज कमिटेड वॉज इन्चार्ज ऑफ अँड वॉज रिस्पॉन्सिबल टू. त्यावेळी जे इन्चार्ज असतील किंवा ती गोष्ट करायला जे रिस्पॉन्सिबल असतील त्यांना किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना ही शिक्षा दिली जाते इम्प्रिझनमेंटची. नंतर प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेंड इन दिस सबसेक्शन शॅल रेंडर एनी सच पर्सन लायबल टू सच पंच. आता समजा हे जे इन्चार्ज लोक आहेत किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, मग त्यांना डिफेन्स काय अवेलेबल आहे, तर त्यांना एक डिफेन्स असा आहे की आमची परवानगी न घेता किंवा आम्हाला न कळवता या गोष्टी केल्या गेल्या तर मात्र हा डिफेन्स या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना अवेलेबल आहे. म्हणजे त्यांच्या संमतीविना किंवा त्यांना न कळवता जर परस्पर केली असेल तर दे आर नॉट पर्सनली लायबल. तर हा एक डिफेन्स बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना लागू पडतो. नंतर the offense under this act has been committed by a company and it is proved that the offense has been committed with consent or connivance of or the attributed any negligence on the part of any director, म्हणजे किंवा secretary or other officer of company. Such director, manager, secretary or other officers shall also be deemed to be guilty of that offense. म्हणजे किंवा एक तर आमच्या नकळत केला तर ते रिस्पॉन्सिबल नाही, पण त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणजे कानाडोळा केला की हे जे चालले आहेत ॲक्शन्स चालले आहेत तर त्याच्याकडे जर त्यांनी मात्र दुर्लक्ष केलं तर दे आर पर्सनली हेल्ड लायबल. म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं तर ते लायबल आहे. तर फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन कंपनी मीन्स अ बॉडी कॉर्पोरेट. म्हणजे आपण आता कंपनी कोणाला म्हणतो ह्या कायद्याखाली गिल्टी धरताना, तर कंपनी मीन्स अ बॉडी कॉर्पोरेट अँड इन्क्लूड्स अ फर्म ऑर अदर असोसिएशन ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे जी कंपनीची डेफिनेशन आहे ती ह्याला लागू आहे. किंवा डायरेक्टर इन रिलेशन टू अ फर्म मीन्स अ पार्टनर इन द फर्म, तर तेही लायबल आहे. तर थोडक्यात आपण हा ॲक्ट जो सगळा वाचला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, हा मेनली कशासाठी आहे तर पुन्हा मी तुम्हाला एक कन्क्लुडिंग पार्ट म्हणून सांगते आणि मी मुद्दाम मराठीमध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे, कारण हे जर तुम्ही वर्डिंग वाचलं तर तुम्हाला खूप कन्फ्युजिंग होईल. पण आता तुम्हाला मराठीमध्ये ते कन्सेप्ट समजल्यावर आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं तुटक पद्धतीनं जर तुम्ही वाचत गेला तर आता तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. आणि दुसरा असं आहे, हा जो ॲक्ट आहे हा या ॲक्टचा आपल्याशी असं डे टू डे काही संबंध येत नाही किंवा एवढं आपल्याला म्हणजे कल्पना पण नसती की देशाच्या सुरक्षिततेसाठी किती कडक नियम केलेले आहेत, प्रोहिबिटेड एरिया हे सगळे जे आहेत. तर मेनली याचं जे आहे की कुठल्याही व्यक्तीने म्हणजे हे हेरगिरी
हेरगिरी जे असतात म्हणजे शत्रू राष्ट्राचे जे लोक आहेत त्यांना ह्या पद्धतीने जर मदत केली, म्हणून हा ॲक्ट मेनली डील्स विथ अँटी एस्पियोनेज म्हणजे ॲक्ट, आणि हा ब्रिटिश काळापासून आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो, कारण ब्रिटिश जरी होते तरी मेनली खरं त्यांचं फोकस कोणावर होतं की त्यांना देशाचं सुरक्षितता हवीच होती. तर मुळात एनिमी कंट्रीला तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये म्हणजे स्केच असेल किंवा एखाद्या जागा जी आपली गुप्त जागा आहे त्याचा फोटो पाठवणे, त्याचा नकाशा पाठवणे, म्हणजे स्केच पाठवणे, एखाद्या डॉक्युमेंटमधली महत्त्वाची माहिती कम्युनिकेट करणं, फक्त ह्या सगळ्याला एक मेन क्रायटेरिया काय आहे तर ज्यामुळे देशाच्या इंटिग्रिटीला, सॉव्हरिनिटीला, इंटरेस्टला किंवा आपले फॉरेन राष्ट्राबरोबर जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याला जर धोका होत असेल तर हे ऑफेन्स होऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नोईंगली तुम्हाला ही गोष्ट काय करताय, तुमचा हेतूच मुळी शुद्ध नाही, तर हेतूच तुमचा काय टू प्रिज्युडिशियल टू द सिक्युरिटी ऑफ द नेशन, म्हणजे देशाला ह्यामुळे धोका होणार आहे ही याची कल्पना असूनही तुम्ही करताय, म्हणून हे ऑफेन्सेस म्हणून ट्रीट केले जातात. तर आता विथ धिस वी हॅव कम्प्लिटेड आवर 5th मॉड्यूल. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सायबर लॉ शिकलो आपण, नंतर IT ॲक्ट जो आहे म्हणजे आपला राईट ऑफ इन्फॉर्मेशन जो आहे तो आपण शिकला, आणि हा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट्स ॲक्च्युली हा कुठल्या करिक्युलममध्ये नाही आहे, म्हणजे LLB स्टुडंटना पण हा नाही आहे, पण हा आपल्या करिक्युलममध्ये मुद्दाम इंट्रोड्यूस केलेला आहे की आपल्याला माहिती पाहिजे की आपलं कुठलंही कृत्य हे देशाला सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टीने असू नये, आणि जर आपल्या हातनं जर एखादं कृत्य झालं किंवा आपली एखादी कंपनी आहे तर तिथल्या सुद्धा ॲक्टिव्हिटीवर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं लक्ष पाहिजे, अदरवाईज दे आर पर्सनली हेल्ड लायबल. आणि याच्यामध्ये शिक्षा किती आहे तर ती 3 वर्षापासून 14 वर्षापर्यंत, रेंज किती आहे तिची तर 3 ते 14 एवढी त्याच्यामध्ये शिक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुमच्या हातून जर एखादी चुकून गोष्ट घडली आणि तुम्ही म्हणालात की आमचं इंटेन्शन नव्हतं देशाच्या सुरक्षिततेला धोका यावा म्हणून, किंवा आम्हाला ह्याची कल्पना नव्हती, तर हा डिफेन्स या गुन्ह्याला लागू होत नाही. तुम्ही अनइंटेन्शनली करा किंवा अननोईंगली करा, पण तुमच्या हातनं जी गोष्ट झाली ज्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका झाला आहे तर यू आर द गिल्टी ऑफ दॅट ऑफेन्स. तर विथ धिस वी हॅव कम्प्लिटेड आवर 5th मॉड्यूल. आता आवर रिमेनिंग एक मॉड्यूल राहिलेला आहे, तो आता आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करू. तो मोठा आहे म्हणजे 10 लेक्चर्सचा आहे, त्याच्यामध्ये डिटेल आपण सगळ्या गोष्टी घेऊ. तर मीन व्हाईल आय विल सेंड द PDF फाईल ऑफ द मॉड्यूल नंबर 5, आणि मग तुम्ही अभ्यास करा, लेक्चर्स ऐका आणि तुम्हाला क्लॅरिटी येईल असे आय होप सो. आणि त्यानंतर हे आपलं सिलेबस झाल्यानंतर मी काही ज्या महत्त्वाच्या केसेस आहेत, आता हा जो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट आहे याच्यात राफेल केस आपली गाजलेली आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची आहे ती मोरी बीबी वर्सेस धर्मादास घोष, किंवा कॉपीराईटची एखादी केस, लेबर लॉची एखादी केस, अशा आपण डिस्कस करायच्यात. कारण आत्ता आपण प्रत्यक्ष आपला कॉन्टॅक्ट घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण सेमिनार वगैरे घेऊ शकत नाही. तर मी हा सिलेबस झाल्यानंतर आपला 4 इम्पॉर्टंट केसेस घेणार आहेत आणि मी इथे डिस्कस करणार आहे ह्या लेक्चर स्वरूपामध्ये. आता आपण तुम्हाला माहिती आहे गुगलवर हे तर तुम्ही सगळं सर्च करू शकताच, म्हणजे तुम्हाला आणखी डिटेल स्टडी करायचं असेल तर गुगल तुम्हाला अवेलेबल आहेच, पण ह्या ज्या मी नोट्स रिफर करते त्या तुम्ही प्रत्यक्ष रिफर करावं. ह्याचं कारण काय आहे, गुगलवर खूप मोठं असतं तर आपण ह्या स्टुडंट लेवलला इतकं एक्सपेक्टेड नाही आहे, म्हणून मी ह्या नोट्स तयार केल्या. त्यामध्ये काही गुगलमधलं पण आहे, काही बुक्समधलं आहे, काही LLBच्या नोट्समधलं आहे, काही मी तयार केलेलं आहे, असं म्हणून ह्या प्रिसाईज नोट्स तयार केल्या आहेत. म्हणून प्लीज रिफर दिस नोट्स फॉर द एक्झामिनेशन. पण तुम्हाला क्युरियोसिटी म्हणून आणि लॉमध्ये तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट झाला तर गुगल इज ओशन, तुम्ही कितीही हे करू शकता. फक्त एक्झामिनेशन पॉईंटने तुम्ही ह्या नोट्स रिफर करा. आणि मी जे क्वेश्चन घालीन, पेपर सेट करेन ते सुद्धा दे आर कन्फाईन्ड टू दिस नोट्स ओनली. तर मी जे अंडरलाईन वगैरे केले ते तुम्ही जास्त जर फोकस केलं तर तुमचा चांगला डिटेल स्टडी होऊ शकेल. तर विथ दिस
I close today and have a good day.